काय करू? इतक्या मोठ्या बहुमानास मी पात्र आहे का? दादासाहेब म्हणतायत राष्ट्रीय सामाजिक परिषद भरविणे हा तुमचा आग्रह होता, कारण सर्वांगीण सुधारणा हीच राष्ट्राची प्रगती करू शकते असा विश्वास होता तुमचा. तेव्हा त्याच धर्तीवर आता भारत महिला परिषद भरते आहे. तेव्हा तुमचे विचार यथार्थपणे पुढे नेण्याचे कार्य मीच करावयास हवे. त्यांचे हे आर्ग्युमेंट अगदी मान्य आहे, परंतु स्वतः कोणासही कळत नाहीये ते हे की व्यासपीठावर उभी राहिले म्हणजे तुमची मूर्ती आतून आठवणींचे कण येऊन वारंवार कंठ अवरुद्ध होईल माझा. परंतु मनावर दगड ठेवून कर्तव्य करावयासच हवे. वैयक्तिक दुःखापेक्षा सामाजिक हित अधिक मोठे आहे, असेच ना? दादासाहेब, स्वतःच्या श्रेष्ठ सहवासाचा परिणाम म्हणजे मी माझ्याच शोकाकुल मनस्थितीस कुरवाळत बसले आहे. असा होऊ नये असे वाटते मला. मी विवेकाने आपली कर्तव्ये पार पाडण्यास तत्पर असावे आणि ज्या श्रेष्ठ कार्यासाठी स्वतःनी आपले तन मन धन वेचून अव्याहत श्रम केले त्या कार्यास मी हातभार लावावयास हवा असे वाटते आहे मला. दादासाहेब, संयोजकांस माझा होकार कळवा. खरेच बरे वाटले रमाबाई. येतो आम्ही. मैत्रिणींनो, आज मी तुकारामांचा एक अभंग म्हणणार आहे आणि त्याचा अर्थही सांगणार आहे. तुम्ही येथे चार भिंतींच्या आत तुरुंगात आहात, परंतु अशा तऱ्हेने बंदी असलेली किंवा नसलेली सारीच माणसे अनेक वेळा चुकीचे विचार आणि धारणा यांची मात्र बंदी असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ए बये, बंद कर तुझा अभंग बिगम. काहीतरी नको बोलूस. तुम्ही आहे ना समदेजण पोटभर जेवता, चांगली चांगली कापडं घालता आणि आम्हाला अभंग म्हणून धावता. वय म्हाळसाबाई, अहो तुमचा गप बस. जास्त बोलू नकास. ए, डोकं फिरलं का तुझं? कुणाशी बोलतेस तोंड वर करून? हा, या रमाबाई रानडे आहेत, न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांच्या पत्नी. महादेवरावांची कारभारीत. अहो
माफ करा मला. माफ करा हो मला, माफ करा. म्हाळसाबाई काय झाले? हे पहा, शांत व्हा. उठा उठा. काय झाले? अगं, तो देव माणूस बी गेला. देव माणूस होता ग. देव माणूस होता एकदम. ताई, आमच्या गावाला आले होते, फिरतीवर होते ना, तेव्हा समजा शेतकऱ्यांना जमवलं आणि समजावून सांगितलं. तुमचा हक्क काय आहे ते मी आम्हाला समजून सांगितलं. आणि आणि जे लबाड सावकार आहेत ना, त्यांना चांगला राग बी दिला होता. आमची जमीन कर्जात अडकलेली होती. तुझ्या नवऱ्याने स्वतः जाऊन सावकाराकडून कागदपत्र तपासून बघितले आणि त्या सावकाराचे चांगले कान बी उपटले. माझ्या नवऱ्याला वाचवलं होतं ग त्यांनी, वाचवलं होतं. नाही तर इश पिऊन मरायची येळ होती माझ्या नवऱ्यावर, मरणार होत. पण तुझ्या नवऱ्याने वाचवलं ग ताई. ताई, 6 महिन्याने परत त्या सावकाराने आम्हाला दगाफटका केलाच. ताई, तुमच्या नवऱ्यासारखी समधी माणसं न्यायानं वागणारी असती ना, तर किती बरं झालं असतं. पण त्या सावकारानं शेवटी आमची जमीन हडपली आणि माझ्या नवऱ्याने हिर जवळ केली. त्याच तिरमिरीत उठले मी. उचलला दगड आणि घातला त्या सावकाराच्या टकुऱ्यात, मारला त्या पुढतीयाला. आणि मी आले नाही इथं या जेलमध्ये. देव माणूस होता. देवराव देव माणूस होते, देव माणूस होते. नका रडू. तुमची न्यायालयीन केस काय आहे हे मी स्वतः पाहीन म्हाळसाबाई. शिवाय तुमची मुले बाळे गावाकडे एकाकी असतील ना, त्यांच्या शिक्षणाची सुद्धा आमच्या संस्थेमार्फत व्यवस्था करते. आणि शिक्षा भोगून आलात म्हणजे मला भेटा. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी जे काही करता येईल ते सारे करू आपण. आता आपले मन शांत करा. लय उपकार झाले बघा तुमचे. लय उपकार होतील माझ्यावर, लय उपकार होतील. नमस्कार. देवाच्या पायावर वाहिलेल्या पुष्पमालेबद्दल निर्माल्यावस्थेतही आपल्याला आदर वाटतो. तद्वत लोकवंद्य आणि राष्ट्रोद्धारक पतीची सहधर्मचारिणी म्हणून आपण साऱ्यांनी जो मान मला दिला आहे त्याचे मला भूषण वाटते आणि त्याबद्दल आपल्या साऱ्यांचे मी आभारही मानते. ही भारत महिला परिषद ज्ञान प्रसाराचे आणि परस्पर स्नेहभाव वाढविण्याचे साधन ठरेल अशी आशा मी बाळगते. या परिषदेचा थोर लाभ म्हणजे आपण सर्व जमातींच्या आणि धर्मांच्या स्त्रिया एकत्र जमलो असून आपल्याला स्त्री समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताविषयी 4 गोष्टी बोलाव्या असे वाटते आहे. आपल्या जातीत कोणते दोष आहेत आणि ते कसे दूर करता येतील, तसेच दुसऱ्या जातीत कोणते गुण आहेत आणि ते आपल्या जातीत कसे आणता येतील असा विचार साऱ्यांच्याच मनी असावयास हवा. म्हणजेच आपली बुद्धी विकसित होऊन
आपले मन उदार होईल आणि सर्व धर्मात आणि जातीत सलोखा आणि एकजीवित्व निर्माण होऊन सर्वांच्या परिश्रमाने आपल्या देशास उच्च पदवी प्राप्त होईल. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, अशी शिकवण क्वचित अत्यंत थोर पुरुषांमध्ये दिसून येते. परंतु स्त्री स्वभावाचा तर हा धर्मच आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळा उत्पन्न होणे, मनास तळमळ लागून राहणे आणि शक्यतेनुसार त्याचे निवारण करण्यासाठी झटणे, ह्या गोष्टी पुरुषांपेक्षा स्त्री वर्गातच अधिक दिसून येतात. किंबहुना स्त्री स्वभावाचा तो विशेष आहे आणि हा स्वभाव थोडा देखील मावळू देता कामा नये. गावातील 4 पोक्त बायकांनी आपल्या सवडीप्रमाणे इस्पितळात जाऊन तेथील आजारी बायकांची आणि मुलांची चौकशी करावयास हवी. त्यांच्या ज्या काही उणीवा असतील त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावयास हवा आणि तिथे अव्यवस्था असेल तर आपल्या सौजन्याने ती दूर करावयास हवी. हल्ली मुलींच्या शाळा खेडोपाडी असाव्या असे आपल्याला वाटू लागले आहे हे खरेच, परंतु त्या सोबतीने जी जबाबदारी येते तिचा विचार नको का करावयास? आपण दर महिना 15 दिवसांनी आपल्या मुलींच्या शाळेत जाऊन तेथील शिक्षणाची आणि इतर व्यवस्था कशी काय आहे, लहान मुलींच्या मर्यादा रीतीभाती यांकडे शिक्षिकिणीचे योग्य लक्ष आहे काय, त्यांस पाणी पिण्याची आणि आडोशाची जागा आहे की नाही, जागा कोंदट आणि ओली नाही ना, त्यांस खेळण्या सवरण्यासाठी योग्य आवार आहे काय, या साऱ्या गोष्टींकडे स्वतः पाहून त्या संबंधी वेळोवेळी सूचना देणे हे काम आहे आपले. दुसरे जे आपले अत्यंत महत्वाचे कर्तव्य आहे ते, ज्यांस लहान मुले आहेत परंतु निर्वाहाचे साधन नाही अशा स्त्रियांसंबंधी आहे. अशा स्त्रियांस कामासाठी बाहेर पडणे शक्य नसते, तेव्हा त्यांस शिवणकामासारखे काहीतरी काम देऊन त्याचे त्यांस पैसे द्यावे. तसेच चातुर्मासात अनेक जण नेमधर्म करीतात, तेव्हा त्या नेमधर्मापैकी काही भाग हा अनाथ मुलांच्या संगोपनाकरिता खर्च करावा, म्हणजे कार्यभागही साधेल आणि धर्मही सत्पात्री होईल. पुणे येथे प्रोफेसर धोंडो केशव कर्वे यांनी ज्यांस अल्पवयातच वैधव्य आले आहे अशांसाठी आणि इतर अनाथ बालिकांसाठी अनाथ बालिकाश्रम नावाची संस्था सुरू केली आहे. आजमितीस तेथे 30-35 मुली राहतात, तसेच शिक्षणही घेतात. दिवसेंदिवस विद्यार्थिनींची संख्या वाढते आहे, परंतु त्यांपैकी ज्यांस पुनर्विवाह करावयाचा नसेल अशा स्त्रियांचे आणि बालिकांचे आयुष्य देखील कौटुंबिक जिव्हाळ्याविना व्यर्थ जाता कामा नये. त्यासाठी निरनिराळ्या शहरांमध्ये शास्त्रशुद्ध गृह शिक्षणाचे वर्ग, शिवणकामाचे वर्ग, अंध आणि मूक बधिरांच्या शाळा, निराश्रित थकलेल्या तसेच म्हाताऱ्या लोकांसाठी राहण्याच्या जागा अशा लहान लहान संस्था जर स्थापन केल्या, अशा अनेक संस्थांमध्ये अशा स्त्रिया मोठ्या ममतेने कार्य करतील. आजपर्यंत दोन्ही वर्गांकरिता विचार आणि परिश्रम करून ज्या पुरुष मंडळींनी यथार्थपणे कार्य केले आहे ते यापुढेही त्याच उत्साहाने सहाय्य करतील अशी माझी त्यांस विनंती आहे. स्त्रियांच्या कार्यक्षमतेविषयी माझे मनी पूर्ण विश्वास आहे, तेव्हा यापुढे उदासीनतेला थारा न देता आपण आपले ज्ञान, आपले तेज आणि धर्मशीलता व्यक्त करून आपण आपल्यासाठी उपयोग करून घेतला तर उन्नतीसाठी सारे काही होण्याजोगे आहे. नमस्कार. अध्यक्षीणबाईंनी आता आपल्या भाषणात स्वतःच निर्माल्यमाला असे म्हणवून घेतले आहे. होय, निर्माल्यमाला आहे, परंतु ती पारिजातक, जास्वंदी, कण्हेरी सारख्या फुलांची नसून ती बकुल फुलांची आहे.
बकुल फुले ताजेपणाच्या स्थितीप्रमाणेच निर्माल्यावस्थेतही सुगंधित असतात आणि लोक त्याचा मोठ्या प्रमाणावरती संग्रहही करून ठेवतात. त्याचप्रमाणे अध्यक्षीणबाईंनी जरी आता स्वतःस थोर साधू पुरुषांच्या पायावरील निर्माल्यमाला असे स्वतःस म्हणविले असले तरी ती बकुल फुलांची निर्माल्यमाला आहे. त्यामुळे या माळेत लोकदरास पात्र होण्याचे 2 गुण आहेत. एक, कितीही वाळवून ठेवली तरी तिचा गंध कमी न होण्याचा. आणि दुसरा, एका महान साधू पुरुषाचा प्रसाद असण्याचा जो थोरपणा आहे तो एक गुण. अशा दोन्ही गुणांनी युक्त अशी आपली निर्माल्यमाला आहे. रमाबाईंनी, श्रीयुत दयाराम गिडुमल आणि बहरामजी मलबारी आपणास भेटू इच्छितात. चला. हे श्रीयुत दयाराम गिडुमल. ऑफकोर्स आय नो हिम. प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता कधी, परंतु यांच्या स्टेटस ऑफ इंडियन वुमेन या ग्रंथाने मात्र मी अतिशय प्रभावित झाले आहे. शिवाय स्वतःचा, न्यायमूर्तींचा आणि यांचा तर अतिशय उत्तम परिचय होता. होय, माधवरावांनी जितका काळ मुंबईत व्यतीत केला त्या काळात दयारामजी, मी, माधवराव आणि आमचे दुसरे स्नेही सुप्रसिद्ध पारसी समाज सुधारक बहरामजी मलबारी यांच्या अनेक बैठका होत असत. सोशल रिफॉर्मसाठी अत्यंत व्यवहार्य तसेच समाजास पसतील रुचतील असे उपाय कसे योजावेत हा आमच्या गप्पांचा अजेंडा असेल. हो, येस येस. आजचे आपले भाषणात मला त्या दृष्टीने काही दिशा दिसली. अनाथ आणि असहाय्य स्त्रियांसाठी निवास आणि शिक्षणाची सोय असणारी एखादी संस्था मुंबईमध्ये असावी असे आम्हाला वाटते. स्त्रियांस इंडिपेंडंट करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असेल. त्या दृष्टीने एक सर्वसमावेशक विजन असणारा आराखडा तयार करायला हवा आणि त्यासाठी आपले मार्गदर्शन आणि सहभाग हवा आहे. ही कल्पना फारच चांगली आहे. मी या आराखड्याचे टिपण तयार करून आपल्या तिघांसही धाडते. मग आपण त्यावर विचार करून स्थूल रूपरेखा ठरवू आणि प्रस्तावित खर्च ध्यानी घेऊन निधी संकलनाचे काम सुरू करू. आपल्यासारख्या खंद्या सुधारकांचे बळ एकत्र आले म्हणजे हे काम उभे राहावयास विलंब लागावयाचा नाही. आणि अनेक दिवसांपासून आपल्या साऱ्यांच्याच मनी जी अमूर्त कल्पना घोळते आहे तिलाही मूर्त स्वरूप येईल. या कार्यात सहभागी होण्याने मला खरेच अतिशय आनंद लाभेल. क्षमा असावी. नाही म्हणजे आपल्या बोलण्यात व्यत्यय आणला मी. परंतु वहिनीबाई, आपल्या नावे तार आली आहे दादासाहेबांचे घरी. आपल्या आई अत्यवस्थ आहेत. काय?